तर मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की सेशन नंबर 9 होतं. त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कव्हर केल्या होत्या. तर आज आहे सेशन नंबर 10, स्पॅनिंग ट्री प्रोटोकॉल, एस-टी-पी. एस-टी-पी काय आहे, स्पॅनिंग ट्री प्रोटोकॉल काय आहे, त्यामध्ये आपण बघणार आहोत. बेसिकली काय असतं काय नाही. तर एस-टी-पी ऑपरेशन्स. The Spanning Tree Protocol (STP) is network protocol used to prevent loops in Ethernet networks. म्हणजे जे काही इथरनेट नेटवर्कमध्ये जे काही लूप्स वगैरे होतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी त्या स्पॅनिंग ट्रीचा त्या ठिकाणी उपयोग होतो. इट इन्शुअर दॅट देर इज ओनली वन ॲक्टिव्ह पाथ बिटवीन टू नेटवर्क डिव्हाइसेस. दोन नेटवर्क डिव्हाइसेसमध्ये एक ॲक्टिव्ह पाथ असते. STP achieves this by designing one bridge as the route and calculating the best path from one route to each network segment. प्रत्येक नेटवर्क सेगमेंटमध्ये त्या ठिकाणी एक ब्रिज त्या ठिकाणी असतो, त्याला रूट असं म्हणायचं. तर की कन्सेप्ट कोणते कोणते आहेत ते आपण बघूया. की कन्सेप्ट ऑफ STP. पहिला आहे ब्रिज प्रोटोकॉल डेटा युनिट्स, BPDU. आता BPDU काय करतं? BPDU आर यूज बाय स्विचेस टू कम्युनिकेट अँड डिटरमाइन द नेटवर्क टोपोलॉजी. ते कम्युनिकेट करण्यासाठी आणि तुमचं नेटवर्क टोपोलॉजी कोणती आहे, स्टार, बस, रिंग कोणती आहे, ती टोपोलॉजी डिटरमाइन करण्यासाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर आहे रूट ब्रिज. The switch with lowest bridge ID, composed of MAC address and priorities, become the root bridge. All other switches select their pairs, paths, and route bridges based on the shortest distance. म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्सच्या बेसवरती तो वर्क करतो. बरोबर. त्यानंतर आहे RP. RP म्हणजे रूट पोर्ट. The port on switch that leads to root bridge. It is the port which the best path and root bridge. The port on switch that leads to root bridge. रूट ब्रिज जो काही आपला स्विचचा जो काही पोर्ट असतो तो रूट ब्रिज त्या ठिकाणी मानला जातो. इट इज द पोर्ट विथ द बेस्ट पाथ टू द रूट ब्रिज. The designated port DP port that has best path to the root bridge for given network segment. दिलेल्या नेटवर्क सेगमेंटमध्ये तो एक रूट ब्रिज म्हणून काम करतो. त्यानंतर ब्लॉक पोर्ट काय आहे? ब्लॉक पोर्टमध्ये काय होतं की पोर्ट्स आर दॅट आर नॉट पार्ट ऑफ ॲक्टिव्ह टोपोलॉजीज टू द नेटवर्क डिझाईन प्रिव्हेंट द लूप्स. म्हणजे त्या ठिकाणी लूपला प्रिव्हेंट करण्यासाठी इथरनेटच्या नेटवर्कमध्ये लूपला प्रिव्हेंट करण्यासाठी त्याचा यूज होतो. आता STP प्रोसेस ओव्हरव्ह्यू. STPच्या प्रोसेसच्या जे आहे त्याचं जर ओव्हरव्ह्यू बघायचं म्हणलं तर पहिलं आहे इलेक्शन ऑफ रूट ब्रिज. एव्हरी स्विच इन नेटवर्क सेंड्स इज BPDU and switch with lowest bridge ID becomes the root bridge. ओके. त्यानंतर आहे पाथ सिलेक्शन. पाथ सिलेक्शन मध्ये each switch calculate the best path to the root bridge using root path cost. प्रत्येक स्विच जो आहे तो बेस्ट पाथ त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो आणि रूट ब्रिज युजिंग रूट पाथ कॉस्ट वापरून त्या ठिकाणी रूट ब्रिज कॅल्क्युलेट करत असतो. त्यानंतर आहे पोर्ट रूल्स. पोर्टचे रूल्स कोणते कोणते आहेत? आफ्टर डिटरमाइन द पाथ्स, स्विच डेझिग्नेट रूल्स फॉर देअर पोर्ट्स. पोर्टसाठी ते स्विचेस जे असतात ते डेझिग्नेटेड असतात.
रूट पोर्ट, डेझिग्नेटेड पोर्ट आणि ब्लॉक पोर्ट. हे सगळे पोर्ट जे असतात ते बाकीच्यांसाठी डेझिग्नेटेड असतात. आणि लूप प्रिव्हेन्शनमध्ये त्या ठिकाणी लूपला ब्लॉक करण्याचं काम तो लूप प्रिव्हेन्शन त्या ठिकाणी करत असतो. ही फायनल स्टेज त्या ठिकाणी आहे. डिफरन्स जर बघितला आपण एस टी पी आणि आर एस टी पी. आता एस टी पी मध्ये कन्व्हर्जेशन टाइम हा 30 ते 50 मिली सेकंदचा असतो. 50 ते 50 सेकंदचा असतो. आणि पोर्ट स्टेज जी असते लर्निंग, फॉरवर्डिंग आणि ब्लॉकिंग असते. यामध्ये 4 पोर्ट स्टेट्स असतात. एस टी पी uses 5 port stage: disabled, listening, learning and forwarding and blocking. एवढ्या सगळ्या ब्लॉक असतात. त्यानंतर रूट ब्लिस सिलेक्शन एस टी पी रिलायज ऑन बीडीपीयू. बीडीपीयू वरती ते रिलायज करतात. त्याची समरी जर बघायची म्हणली तर बेसिकली एस टी पी म्हणजे स्लोवर कॉन्व्हर्जन्स मोर कॉम्प्लेक्स पोर्ट स्टेज रोल. आणि आर एस टी पी फास्टर कॉन्व्हर्जेन्स सिम्प्लिफाईड पोर्ट रोल स्टेट अँड बेस्ट suited फॉर मॉडर्न डायनॅमिक नेटवर्क्स.